प्रशासकीय राजवटीच्या अखेरीस जिल्हा परिषदेत कामांची लगबग, वर्क ऑर्डर शिवाय लाखोंचा खर्च, पदाधिकाऱ्यांच्या दालन व निवासस्थानांवर रंगरंगोटी, दुरुस्ती, बिलांच्या फायली आधी, आदेश नंतर. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात प्रशासकीय राजवट संपण्याच्या तोंडावर कामांची अचानक लगबग वाढल्याचे चित्र समोर आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनांसह त्यांच्या निवासस्थानांच्या रंगरंगोटी, डागडुजी व इतर दुरुस्तीच्या कामांवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. मुख्यालयातील काही कामे वर्क ऑर्डर न देता सुरू करण्यात आल्याचीही चर्चा असून त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमांनुसार आधी कामाचा आदेश आणि नंतर काम अशी प्रक्रिया असताना येथे मात्र आधी कामे आणि नंतर आदेश देण्याची पद्धत सुरू असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे निवासस्थान असलेल्या नंदाद्वीप बंगल्यावर रंगकाम, दुरुस्ती व विद्युतीकरणाची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय मुख्यालयातील पाईपलाईन, पाणी निचरा व्यवस्था, लाईट दुरुस्ती यांसह महिला व बालकल्याण तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या निवासस्थानांवरही रंगरंगोटी व डागडुजीची कामे सुरू आहेत. या सर्व कामांवर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती समोर येत आहे. पदाधिकारी रुजू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना ही कामे घाईघाईच करण्यात येत असल्याने संशय अधिकच बळावत आहे. विशेष म्हणजे काही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाही त्या संदर्भातील वर्क ऑर्डर अद्याप निघालेल्या नसल्याची चर्चा आहे. मात्र संबंधित कामांची बिले काढण्यासाठीच्या फायली अधिकाऱ्यांच्या टेबलावर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात नेमके काय सुरू आहे असा सवाल उपस्थित होत असून कामकाजातील या गोंधळावर प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही पुढे येत आहे.